नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातम्या आहे जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्तव्यासंदर्भात आणि त्यावरील स्पष्टीकरणासंदर्भात. आव्हाड यांच्याकडून खेद व्यक्त करण्यात आलाय, पण श्रीरामावरील वक्तव्यावर ते ठाम आहेत. श्रीराम मांसाहार करायचे हे मी ओघात बोलून गेलो, असं देखील आव्हाड यांनी म्हटलंय. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, अशा शब्दांमध्ये आव्हाड यांनी भूमिका मांडली आहे. पण मी कुठलंही भाष्य हे अभ्यासाशिवाय करत नाही, असं देखील आव्हाड यांनी ठणकावून सांगितलं. राम शिकार करून खाणारा राम तो आमच्या बहुजनांचा. तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही मटण खातो. हा रामाचा आदर्श. राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार ते शाकाहारी शोधायला? मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे. आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलेन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो. इतिहासाचं विकृतीकरण करणं हे माझं काम नाही. पण कालची मी बोललो ते ओघात बोलून गेलो. राम, प्रभू श्रीराम, ज्याला आम्ही महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरी म्हणतो, जो आमचा पांडुरंग आहे तोच राम आहे. त्या श्रीरामाबद्दल बोलत असताना मी म्हटलं की ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाही आहे.